Friends, today from the soil of Bihar, I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Terrorism will not go unpunished. Every effort will be made to ensure that justice is done. The entire nation is firm in this resolve. Everyone who believes in humanity is with us. I thank the people of various countries and their leaders who have stood with us in this time. मोदी साहेब यांनी इंग्लिशमध्ये भाष्य करून बाकी देशांनाही त्यांनी निरोप दिलेला आहे। तर आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे मोदी साहेब यांनी इंग्लिशमध्ये भाष्य करून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही आणि बाकी देशातल्या लोकांनाही निरोप दिलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर। आता नुकताच एक हल्ला झालेला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे हल्ला झाला आणि त्या परिसरात पर्यटक बघायला गेल्याच्या नंतर त्यांनी आतंकवाद्यांनी एकच त्यांना विचारलं की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। तर याच्यावरून आपणही बोलू शकतो आणि पंतप्रधान नरेंद्रही मोदी बोललेले आहेत, म्हणजे की मोदी यांनी बिहारमधील एका कार्यक्रमात या हल्ल्यावर भाष्य केलेलं आहे। दहशतवाद्यांना त्यांचा कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार असं नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत आणि प्रियजनांच्या मृतदेहामध्ये पर्यटक रडत राहिले हेही आपण आपल्या व्हिडिओच्या दरम्यान बघितलं असेल। आणि त्याच वेळी 23 एप्रिल रोजी सकाळी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे। सौजन्य 2 दहशतवाद्यांना ठार मारले होते। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सुरक्षा दलांना 2 ते 3 दहशतवादी घुसखोरी प्रयत्न करताना दिसले होते आणि दहशतवाद्यांकडून जप्त केलेले वस्तूंमध्ये 2 असॉल्ट रायफल आणि दारुगोळा, युद्ध उपकरणे, कडसुत्ती आणि पाकिस्तानी चलन, चॉकलेट आणि सिगरेट, पाकिस्तानी पॉकेट यांचा समावेश आहे। आणि 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या 26 जणांचा मृत्यू झाला। येथेही दहशतवाद्यांचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे आणि आपले नरेंद्र मोदी साहेब यांनीही आता कडी आपली एक त्यांचा पाऊल उचलावा आणि आपल्या हिंदुत्ववाद्यांना न्याय मिळवून द्यावा आणि आपल्या हिंदुत्वावरही कोणी समोर असं करणार नाही याकरिता त्यांनी यावेळेस कशाच प्रकारची दया न करता पाकिस्तानाला उत्तर दिलं पाहिजे। याकरिता आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही कळेल की आपल्या हिंदुत्वासाठी आपण किती मौल्यवान आहोत। धन्यवाद मित्रांनो।